नमस्कार. मी उज्ज्वल करमळकर. कोल्हापुरातील ज्येष्ठ लेखिका सरला वझे यांच्या नुपूर या कथासंग्रहातील धन्य ती गंगा ही कथा मी आता वाचणार आहे. पिराजी आणि बापू दोघेही शेजारी शेजारी राहत होते. तसेच पिराजीची बायको मालती तर बापूची बायको गंगा. या दोघी जशा लग्न होऊन निपाणीत आल्या तशा मैत्रिणी झाल्या. पिराजीला अतुल नावाचा एक मुलगा तर बापूला हरी आणि विजय अशी 2 मुलं होती. पिराजीच्या कुटुंबात 2 काका होते. एकाला मूल नव्हतं तर दुसरा मुंबईत राहत होता. बापूकडे राहणाऱ्या काकाची बायको वारली तेव्हा त्याच्या मनात मुलाला दत्तक घ्यावं असं होतं. तो सतत बापूच्या मागं तुझा एक मुलगा मला दत्तक दे असं म्हणत होता. शेवटी उरावर दगड ठेवून त्यानं एक मुलगा काकाला दिला. बापूची बायको नाराज होती. तिला मुलाला दत्तक देणं अजिबात पसंत नव्हतं. पण बापू आणि त्याच्या आईला वाटायचं यांनी जर दुसरा कुठला तरी मुलगा दत्तक घेतला तर घरात वाटणी, शिवाय यानं जर स्वतःच्या वाटणीची इस्टेट उडवली तरी समजणार नाही. मग सतत घरात तू तू मी मी, त्यापेक्षा आपणच एक मुलगा दत्तक दिला तर मुलगाही नजरेसमोर राहील, शिवाय इस्टेटही शाबूत राहील. पण झालं उलटच. काका सडाफटिंग. मित्रांच्या संगतीत बिघडला, दारू पिऊ लागला, पार्ट्या सुरू झाल्या, रात्र रात्र बाहेर राहू लागला. आता बापूला पंचायत पडली. बायको तर सारखी त्याला म्हणे. मी नको म्हणत असताना सोन्यासारख्या पोराला त्याच्या पदरात टाकलं. आता काय करायचं? काकांनी इस्टेट उधळली, पण पोराला उद्या पैशासाठी आपल्यासमोर डावाला लावलं तर काय करायचं याचा विचार करा. बापूचे डोळे उघडले, पण काय करावं हे सुचत नव्हतं. असाच एकदा गोड बोलून आई आणि बापूंनी दोघांनी मिळून काकाला चांगलाच पटवला. वकील पाहून दत्तक वारस नामंजूर करून घेतला. रीतसर कागदपत्र तयार करून घेतली. काकानं थोडा त्रास दिला, पण काम पूर्ण झालं. यातून सुटका झाली. तोच काकाचे कर्ज देणारे दारात येऊ लागले. त्यांना कसे तरी थोपवले. तोच पावसानं ओढ खाल्ली. शेतात पीक नाही, हातात पैसा नाही. काय करायचं या विचारानं झोप उडाली होती. खायला अन्न नाही अशी अवस्था झाली. अर्थात या परिस्थितीतून सारा गाव जात होता. पिराजीनं बायकोच्या अंगावरचे दागिने विकून कर्ज फेडलं. बापूकडे तेही नव्हतं. काळजीनं दिवसेंदिवस तो खंगत चालला होता. कर्जदार तर तगादा लावत होते. तो शेतातल्या पिकाचा वायदा देत होता. औंधा पीक आलं की पहिलं तुमचं पैसे देतो असं म्हणत होता. पाऊस येणार, तू बी पेरणार, मग पीक येणार, ते विकून तू पैकं देणार, नाहीतर धान्य देणार. तवर आम्ही थांबायचं वय मर्दा, ते जमणार नाही. काय बी कर, लवकर पैसे दे आधी. लोकांच्या या पैशासाठी बापूच्या आईला, बायकोला रात्र संपूच नये आणि उजाडू नये असं वाटत होतं. पण कुणासाठी निसर्ग थांबलाय थोडाच. हरी, विजय दोघंही पोरं काहीतरी कमवायचा प्रयत्न करत होती. फाटल्या आभाळाला ठिगळ कसं लावायचं हा विचार दोघांना स्वस्त बसू देत नव्हता. मग बापूच्या पोराला पुण्यात चांगली नोकरी लागली. तो इंजिनियर झाला होता. बापूनं त्याच्यासाठी बायकोच्या अंगावरचे दागिने एक एक करून विकले होते. आता त्याला चांगला 25,000 पगार मिळू लागला. बापूला दिलासा मिळाला. इकडं पिराजीच्या मुलालाही चांगली नोकरी मिळावी असं पिराजीला वाटत होतं. अतुल BCom झाला होता, पण नोकरी काही लागत नव्हती. त्यात हे सुधारित खेडं. त्यात अतुल थोडा आगाऊ पण होता, मस्तवाल होता. पिराजीनं एक दिवस बापूला गळ घातली. माझा मुलगा नोकरी मिळेपर्यंत तुझ्या लेकाच्या खोलीत राहू दे, म्हणजे त्यालाही शहरात एखादी चांगली नोकरी लागेल. नाईलाजानं बापू हो म्हणाला. हे त्याच्या आईला आणि बायकोला अजिबात आवडलं नाही, पण बापूचा मित्रापुढं नाईलाज झाला होता. अतुल हरीच्या खोलीवर पुण्यात राहायला गेला. तो हरीचे इस्त्रीचे कपडे वापरू लागला. ते त्यानं काही दिवस सहन केलं. एकदा तर त्यानं त्याचे पैसे चोरले.
ही बातमी बापूच्या घरापर्यंत पोचली. शेवटी नाईलाजानं बापूनं त्याला लेकाच्या खोलीबाहेर काढलं. तो परत गावाकडं निपाणीला आला. हा राग पिराजीच्या आणि त्याच्या मुलाच्या मनात होता. त्यामुळं थोडे संबंध कमी झाले तरी औपचारिक येणं जाणं बोलणं चालू होतं. आजकाल पिराजीच्या घरातल्यांना बापूच्या घरात काहीतरी घडतंय असं सारखं वाटत होतं. पण काय घडलंय हे समजत नव्हतं. एके दिवशी पिराजीची बायको मालती बापूच्या घरी गेली. अगं गंगा, कुठं बाहेर दिसली नाहीस ग, काय झालं? काय नाही बघ मालती, रोजचंच. दुसरं काय? हे बघ, तुमचा अतुल आणि आमचा हरी यांच्यात काय झालं ते झालं. पर दोघं बी आकसून आहेत आणि भाऊजी पण जरा आखडल्यात. जाऊ देत गंगा, पर भाऊजी, बापू भाऊजी कुठं आहेत ग? आज झोपल्यात. आणि आत्ती, त्या गेल्यात शेतावर. अलीकडं भाऊजी बाहेर कुठं दिसत नाहीत. तब्येत बरी नाही वय? तुम्ही समधी कशी आहेसा? ते ऐकून गंगा थोडी चरकली. काय सांगावं ते तिला समजेना. शेवटी गंगानं विचार केला, त्यात खरं ते सांगून टाकावं. ताप काय कुणाला येत नाही वय? का ग, गप का? काय झालं? काही नाही, जरा ह्यांची तब्येत बरी नाही. काय झालं ग भाऊजींना? काळजीचं नाही नव्ह ग? जरा ताप येतोय, अशक्तपणा पण हाय. मग औषध आणलं का नाही? आणलं की. आता जरा बरं वाटतंय. काय ग, बोलली नाहीस? सांगायचंच तरी. काय सांगायचं आणि काय बोलायचं हेच समजत नाही. डोक्यात नुसतं किडं पडत्यात. बरं ते जाऊ दे, किती दिवसांनी आलीस, जरा चहा करतो. नग, आत्ताच घोटभर चहा घेतला आणि लगोलग आलो तुझ्याकडं. आज शुक्रवार, घोटभर दूध तर घे, तशीच जाऊ न ग. म्हणून गंगानं दूध गरम केलं, कुंकू लावलं. मालती घरी परतली. ये ग गंगा, अगं पोराचं नग मनावर घेऊस. काय गरज लागली तर हाळी दे. गंगानं नुसती मान हलवली. मालती निघून गेली. तोच बापूची आई आली. ती दारात पाऊल ठेवताच गंगा पुढे झाली. आत्ती, काय झालं? सावकार पैकं देतो म्हणाला का? तो पैकं देतो म्हणतो या, पर ही बी जमीन घाण ठेवा म्हणतोय. मग मी म्हटलं, पोटाला काय खायचं? तर म्हणतो कसा, नाहीतरी 2 वर्ष पाऊस नाही, पीक नाही, त्यात बी पेराय कुठून आणणार पैकं? आणि बी पेरलं तर पाणी कशानं पाजणार उभ्या रानाला? आधीच एकदा बी पेरताना पैसा आणलं सा कुणाकुणाकडनं. घरासाठी बी थोडं पैकं माझ्याकडनं कर्जावून नेलं सा, ते आधी फेडा. बरं ते जाऊ दे, चहा करतो. हे बघा, कुणी पैकं दिलं तर लेकाच्या पगारात थोडं थोडं खर्च करून उरलेल्या पैशानं कर्ज फेडू. व्हय, पण आधी पाऊस नव्हता, तेव्हा बियासाठी खर्च केलेलं पैसं त्याचं व्याज कोण भरणार? आणि मुद्दल तर कशी फेडायची? घरात रात्रंदिवस हा विषय चालू होता. तोही बापूच्या कानावर जाऊ नये अशा पद्धतीनं. एके दिवशी थोडे पैसे साठवून पुण्याचा मुलगा आला. त्याला जाणवलं आई आणि मोठी आई यांचे चेहरे सुकलेत. तो म्हणाला, आई, अगं काय झालंय? तुम्ही दोघी इतक्या काळजीत का? कर्जाची काळजी करताय का? हे बघ, कर्ज काय लई नाही. आपण थोडं थोडं करून सगळं कर्ज फेडू, काळजी करू नका. तरी त्या दोघी गप्पच होत्या. दुपारची जेवणं झाली. लेकानं वडिलांची चौकशी केली. बापूला चालवत नव्हतं. खूप अशक्तपणा आला होता. आज तर त्याचं पोटही फुगलं होतं. वागता येईना, बसता येईना, बोलता येईना. लेकानं लगेच दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासलं. लेकाला आईला आत बोलवलं. हे बघा, मन घट्ट करून ऐका. आता आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतोय, पण खूप खर्च येईल आणि आधी ही औषधं आणा. लेकानं औषधं आणली. उपचार सुरू झाले. 2 दिवसांनी रजा नसल्यामुळं आईकडे गंगाकडे होते ते पैसे देऊन, आई, बाबांना काय लागेल ते आण, पैशाची काळजी करू नगं म्हणून सांगून तो निघून गेला. धाकटा घरातच होता. त्याला CA व्हायचं होतं. त्यासाठी त्याला क्लाससाठी पैसे हवे होते. कॉलेज सुरू होईपर्यंत थोडाफार पैसा मिळवायचा.
या हेतूनं तो कुठे दुकानात जा काय असे काम करून पैसे मिळवत होता. त्यात हे समोर आलं. मग तिसरे दिवशी डॉक्टरनी गंगाला केबिनमध्ये बोलवलं. हे बघा, आज आजार थोडा गंभीर आहे. तुमच्याबरोबर दुसरं कुणी आहे का? तिनं विजयला बोलवलं आणि म्हणाले, हे बघा, मी काय सांगतोय ते नीट ऐका. त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. अहो, पण डॉक्टर तापासाठी काही दिवस औषधं सुरू होती. बरं होईल म्हणला होता ना? हो, पण आमच्या हातात आहे का ते? फक्त उपचार करणं आणि बरे होऊ दे म्हणणं एवढंच आमच्या हातात असतं. बाकी सर्व असं म्हणून त्यांनी वर बोट केलं. गंगाच्या पायाखालची जमीन खचली. तिला हुंदका आवरता आला नाही. विजयही तसा लहानच, तरी त्यानं भरल्या डोळ्यांनी आईकडे पाहिलं. आईचे अश्रू पुसले. आई, हे बघ, असं रडून प्रश्न सुटणार नाही. सायन्स खूप पुढं गेलंय. आपण काहीतरी करू. तू शांत हो. दोघं केबिन बाहेर आली. दोघंही बाकावर बसून मनसोक्त रडली. दोघांनी एकमेकाला सावरलं. ही बातमी बापूच्या कानापर्यंत जाऊ द्यायची नाही असं ठरलं. दोघंही पुन्हा केबिनमध्ये आली. डॉक्टर, आता काय करायचं ते सांगा. पण हे बरे व्हायला हवेत. डॉक्टर म्हणाले, अहो सावरा स्वतःला. आजकाल असे प्रसंग अनेकांवर येतात. त्यातून एखादी किडनी मिळाली तर आपण त्यांचा वापर करू. मी लगेच तुमच्याशी संपर्क साधेन. पण ती मिळणं फार कठीण. पण यालाही नंबर असतात म्हणून म्हटलं यासाठी 10-12 लाख लागतील. आता गंगाच्या मनात विचार घोळू लागले. एवढं मोठं संकट पेलायचं कसं? पण काही झालं तरी बापूला बरं करायचं हेही तिचं मन तिला बजावत होतं. आता जर या किडनीसाठी पैसा उभा करायचा झाला तर उभं रान विकायचं, घर विकायचं आणि बेवार शिवायचं. कारण 10-12 लाख उभं करायचंय तर दुसरा मार्गच नाही. शेवटी डॉक्टरांचे शब्द गंगाच्या कानात मनात घोळू लागले. लवकर निर्णय घ्या, नाहीतर मग आम्हाला दोष देऊ नका. आणि हेही आठवलं जर कुणी किडनी दिली तर बरंच झालं. गंगानं उलटसुलट खूप विचार केला. ती म्हणाली, यांनी आजपर्यंत खूप कष्ट केले. घर आबादीत राहावं म्हणून कधी स्वतःसाठी पैसे खर्च केले नाहीत. आणि आज या आजारासाठी सारं घरदार विकून सगळीच रस्त्यावर यायची. त्यापेक्षा आपणच आपली एक किडनी यांना दिली तर? क्षणभर या विचारानं ती हादरली. कारण लहानपणापासून तिला कधीच कुठला आजार माहीत नव्हता. दुसऱ्या दिवशी तिनं जीव एकवटून सासूबाईंना सांगितलं. हे त्यांना आवडलं नाही. अगं गंगा, हा असा अंथरुणावर आणि तुला काय झालं तर मी कुणाकडे बघायचं? नको, मी हवं तर माझी किडनी देतो. सासूबाई, आधीच तुम्हाला BP, शुगर, त्यात किडनी देऊन काय करणार? तुम्ही शांत व्हा. आम्हाला आधार द्यायला तुम्ही हव्यात. पण एक करा, तुमची शुगर BP वाढवून देऊ नका. बरं, मला लई भ्या वाटतंय. आणि हे बापूला तर पटेल का? आता तो विचार नको. त्यांना यातलं शेवटपर्यंत काही सांगायचंच नाही. हे बघा आत्ती, घर बसण्यापेक्षा मला थोडाच त्रास झाला तरी चालेल. शिवाय तुम्ही पण 5-6 दिवस समद्यांच्याकडे तोंड पसरून आलासा. कुणी दिलं का 4 पैक? विचार करा. आता पहिलंच कर्ज हाय, आता कोण देणार? तेव्हा हे फक्त मला तुम्हाला ठाव असू दे. कुणाला बी बोलू नगासा. वय, पर घर शिवार विकलं तर? हे बघा, हे तरी काम लवकर होणार आहे का? आपल्याजवळ वेळ नाही. त्यात बापय माणूस कोण हाय? या सगळ्याला उशीर झाला तर? नग, तुम्ही शांत व्हा. मला काय बी होणार नाही. पर मी काय म्हणतो, हे बघा, आता पर बीर काय नाही असा विषय झाला. डॉक्टरांनी तपासणी केली. गंगाच्या दोन्ही किडन्या सुस्थितीत होत्या. एक किडनी द्यायला काही हरकत नाही म्हणाले. गंगाचा जीव भांड्यात पडला. ती थोडी घाबरली होती, पण तिनं स्वतःला सावरलं. हे सारं बापूला माहीत नव्हतं. बापू तिला म्हणाला, अगं किडनीसाठनं
एवढा पैसा कुठून आणणार? आधीच कर्जबाजारी आपण. हे बघा, हे आम्ही बघतो. एक जण मदत करणार आहेत. तुम्ही फक्त माझ्यासाठी, तुमच्या गंगासाठी होय म्हणा. एवढी भीक घाला पदरात. बापूचे डोळे पाणावले. शेवटी त्यांनी होकार दिला. गंगानं एक किडनी बापूला दिली. ऑपरेशन अगदी छान झालं. दोघेही 2 कॉटवर बाजूला आडवे झाले. शुद्धीवर आल्यावर काही वेळाने बापूला हे समजलं. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता. गंगा बापूला म्हणत होती, माझं ऐकलंसा लई बरं झालं. गंगा, एवढं कोण कोणासाठी करतं? ते तू आज माझ्यासाठी केलंस. धन्य आहे तुझी. डॉक्टर आले. त्यांनी तपासलं. 4 दिवसात डिस्चार्ज देतो म्हणाले. तब्येती एकदम दोघांच्याही ठीक आहेत हे ऐकून गंगाच्या सासूच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिनं गंगाला उराशी धरलं. गेल्या जन्मी तू कोण माझी वतीस ग? आय की लेख. गंगाच्या गालावरून हात फिरवला. मायेनं बोटं मोडली. आता दवाखान्यात दोन्ही मुलं, सासू, गंगा, बापू सारे आनंदात बोलत होते. आयाबाया भेटायला आल्या. त्या म्हणत होत्या, हा एक चांगला धडा घालून दिलास बघ. याला म्हणायचं खरं प्रेम आणि हुशारी. तू खरंच धन्य आहेस. खरंच आत्ती, मागून मिळणार नाही अशी सून मिळाली गंगासारखी निर्मळ. खरंच सगळं पोटात घेऊन तुम्हा सगळ्यांना तारलं. लई गुणाची हाय बघ गंगा. आता तिला जपा. देव तिला आणि तिच्या दाल्याला भरपूर आयुष्य देऊ दे बघा. असा हा गंगाच्या त्यागामुळे आगळ्या वेगळ्या प्रकारे सावरला गेलेला संसार आणि धन्य ती गंगा.